नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय राजेश जगताप लिखित आडूसा ही कादंबरी आणि आज या कादंबरीचा शेवटचा भाग. पण पुन्हा एकदा आठवण, या कादंबरीच्या निमित्तानं श्रोते हो आपण एक स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा अशी आहे की या कादंबरीच्या सर्व भागात आणि 8व्या भागात मी राजेश जगताप सरांचं जे मनोगत वाचून दाखवलं आहे त्या मनोगतात राजेश सरांच्या आगामी 2 कादंबऱ्यांची नावं दडलेली आहेत. ही 2 नावं तुम्ही ओळखायची आहेत आणि मी आता थंबनेलवर माझा आणि राजेश जगताप सरांचा जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही तुमचं नाव, 2 कादंबऱ्यांची नावं, तुमचा व्हॉट्सअपचा नंबर आणि तुमचा मेल ॲड्रेस यासह लिहून कळवायचे आहेत. जे पहिले 5 विजेते ठरतील त्यांना राजेश जगताप सर या आडूसा कादंबरीची एक प्रत भेट म्हणून देणार आहेत. श्रोते हो, ही 2 नावं तुम्ही लवकरात लवकर कळवा, कारण आडूसा ही कादंबरी आपण 10 डिसेंबरला चॅनलवर पहिल्यांदा प्रसारित केली. म्हणजे तिचा पहिला भाग आपण त्या दिवशी प्रसारित केला. त्यामुळे 1 महिन्याचा कालावधी आपण सर्व स्पर्धकांना दिला होता. त्यामुळे 10 जानेवारी 2025 रोजी या स्पर्धेचा निकाल आपल्या चॅनलवर जाहीर होईल. विजेत्यांना प्रत्येकी एक प्रत आडूसा या कादंबरीची मिळेल. चला श्रोते हो, आता सुरू करूयात आडूसा या कादंबरीचा भाग 11वा, अर्थात या कादंबरीचा शेवटचा भाग. एका दिवसाचा विसावा घेऊन धनाजीनं दिवसाच्या बरोबरीनं वावरात पाभर धरली. आज जोडीला पारू होती. लेकीला भेटायला गेलेली साराई आली नव्हती. धनाजीच्या पाभरीमागं पारू बियाणाचं टोपलं घेऊन चालत होती. तिच्या मागं 4-2 बगळे आणि कावळे निवांत चालताना जमिनीला चोची लावत होते. बांधावरल्या झाडावर पानामागं कुठंतरी लपून बसलेला पावशा पेरते व्हा ओरडून सांगत होता. उन्हं डोक्यावर आली तशी पारू म्हणाली, बास करा आता, भाकर तुकडा खाऊन घेऊ, बैल बी काटाळली असतील, चारा पाणी करून त्यांना बी येसावा घेऊ द्या. वय, ही साराई बी आली नाही. शोभाकाला जास्त झाले का काय माहिती. धनाजी बैलांचा कासरा सोडत म्हणाला. दोघेही बैलांना घेऊन विहिरीवर आले. त्यांना पाणी पाजून चारा घातला. पारू सपरातनं जेवणाचा डबा घेऊन आली. हातपाय धुवून जेवायला बसले. तुम्ही मगा शोभाचं काहीतरी म्हणत होते. पारूनं भाकर मोडता मोडता विचारलं. अगं, तिला बरं नाही म्हणून सांगावा आलता, तवा साराई जाऊन येते म्हणली. मला आंब्याचं ध्यान ठेवायला सांगितलंय. एका दिवसात उभ्या भेटून येते, नाही तर मागं पुढं घालून आणते म्हणली होती. पण शोभाकाला जास्त झाला असन म्हणून नाही आली वाटतं. मग जेवण झाल्यावर आंब्याचं एक चक्कर मारून येऊ. भाजी वाढू का? वाढ की, जरा बियातानं वाढ. जेवण झाल्यावर धनाजीनं पानाचा विडा करून तोंडात ठेवला. पारूनं खरकटी भांडी घासून ठेवली. चाल मग जाऊन येऊ आंब्याचं. खाली बोट टेकलं तर कलंडायला येळ नाही लागायचा. हातात काठी घेऊन चालणाऱ्या धनाजीच्या मागं पारू पावलावर पाऊल टाकत आंब्याच्या झाडाजवळ पोहोचले. डेरेदार आंब्याच्या झाडाला लगडलेल्या कैऱ्या वाऱ्यावर झोके घेत होत्या. पारूनं झाडाला चहूबाजूनं चक्कर मारली आणि एका फांदीकडं निरखून पाहत थांबली. भर दुपारी मनात पुनवेचं टिप्पूर चांदणं बहरलं. टप्पोरे डोळे आणखीन टप्पोरले. कुहू कुहू करत कोकिळेनं साद घातली. अंगावर मोहर फुलारला आणि ती लहान मुलासारखी टाळ्या वाजवत उड्या मारायला लागली. तोंडावर लालजर्द गुलमोहराची उधळण झाली. धनाजी खोळ्यागत तिच्याकडे बघत होता. त्यांनी हसून विचारलं, अगं, काय झालं तरी काय म्हणायचं, मला बी कळू दे की. ती त्याच्या हाताला धरून घेऊन आली. मागे उभी राहून दोन्ही हातांनी त्याचे डोळे झाकत म्हणाली, वळखा की, काय गावलंय मला. वळखा आणि असं डोळं झाकून? अगं, म्या कोणी काय साधू महाराज वाटलो काय तुला? त्यानं डोळ्यावरचे तिचे हात काढत विचारलं. पण तिने हात अधिक घट्ट केल्यानं त्याला सोडवता आले नाहीत. आपले नाजूक ओठ त्याच्या कानाशी नेत ती हळूच पुटपुटली, पाडाचा आंबा. कुठे? आणि तुला बरा दिसला? त्यो बघा की. आपल्या वळणदार हाताचं बोट उंचावत ती म्हणाली. सोनसळी छटा परिधान केलेलं ते फळ बघून धनाजी अवाक झाला.
डोळे विस्फारून पाहतच राहिला. पारूचा आनंद उरात मावेनासा झाला. धनाजीच्या गळ्यात आपल्या हाताचा गोफ गुंफत ती म्हणाली, "धनी, पाड घावला." हातातली काठी खाली ठेवून तो झाडावर चढला. अंदाजानं पाडाची फांदी शोधत पुढे सरकला. त्याच्या डोळ्यासमोर जादूच्या गोष्टीतलं पिवळं फळ झोका खेळत होतं. धनाजीनं हलकेच देठाला हात घातला, देठ तोडला, फळ कोपरीच्या खिशात घालून खाली उतरला. म्हणाला, "समजा समजा म्या आंबा तुला दिलाच नाही तर." "हो, त्यो तुम्ही कावाच दिला आहे." असं म्हणताना पारूनं लाजून ओठ दाबला. "म्या काय पण बोलते काय? हा ग मग माय खिशात येते काय?" खिशातला आंबा काढून तिला दाखवत धनाजीने विचारलं. तिने त्याचा हात धरून हलकेच आपल्या पोटावरनं फिरवत ती म्हणाली, "वय त्यो तर आहेच, पर असली पाड ह्या हित आहे." त्यानं पुढं काही म्हणण्या अगोदर तिने दोन्ही हातांनी तोंड झाकून पाठ फिरवली. तो क्षणभर भांबावला. आपण जे काही ऐकलं त्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. पाठमोऱ्या पारूला त्यांनी मागून कवळी घालून उचललं, गरा फिरवलं. "आव आव, सोडा सोडा," असं म्हणत पारू हातपाय झाडायला लागली. अजून एक गिरकी मारून त्यांनी तिला खाली ठेवलं. ती लाजून चुर्र झाली. त्याच्या डोळ्यात डोंगरा एवढा आनंद दाटला. तिला कुठे ठेवू आणि काय करू असं झालं त्याला. तिचा मुखडा त्याने आपल्या हातात घेतला, कपाळावर ओठ ठेवत विचारलं, "किती महिने झाले?" "2 महिने." आणि ती त्याच्या गळ्यात पडली. मिठी मारून आनंदानं रडायला लागली. तोही बेभान झाला. तिला कवळी घालून वर उचललं. अख्खं शिवार त्यांच्या भोवती फेर धरून नाचायला लागलं. आंब्याच्या झाडावर कोकिळा कुहू कुहू गाऊ लागली. पावसात तिच्या सुरात सूर मिसळून पेरते व्हा, पेरते व्हा सांगायला लागला. पारूला लेकरावाणी उचलून धनाजीनं विहिरीवर आणलं, अलगद खाली ठेवलं. नेहमी दुपारचं जेवण झाल्यावर घटका 2 घटका झोपणाऱ्या धनाजीला आज झोपावंसं वाटलं नाही. पारूचा हात हातात घेऊन तो एकटक तिच्याकडे पाहत होता. खूप बोलायचं मनात असूनही बोलत नव्हता. शब्दांनी जणू त्याची साथ सोडली होती. खिशातला पाडाचा आंबा काढून तिच्या हातावर ठेवला, हाताची मूठ बंद केली आणि म्हणाला, "घे, तुझ्या नशिबात होता तुला मिळाला." पारूनं चरवीतल्या पाण्यानं धुतला, पदराला पुसला. हातात धरून बोटाचा हलका हलका दाब देऊन पिळला, धनाजीच्या तोंडाशी धरला. "घ्या की." "नको, त्वा खाय." "तुम्ही तोंड लावा आधी, मग म्या बी खाते." तिचा प्रेमळ आग्रह त्याला मोडता आला नाही. आंबा तोंडाला लावून रस चोखला. साखरेच्या तोंडात मारणारी गोडी. आंबा परत तिला दिला. "घे, खाय आता, लय गोड आहे." आंबा आपल्या रसाळ ओठाला लावून पारू चोखायला लागली. मधाळ रसाची गोडी गळ्यातनं पोटात उतरली, तशीच पाझरत पुढे गेली. तिच्या तोंडावर दिसणारा आनंद पाहून धनाजी सुखावला. म्हणाला, "पारू, अगं एवढी गोड बातमी तेव्हा मनात ठेवली तरी कशी? काडीचा बी सुगावा लागू दिला नाही. अगं निदान मला तरी सांगायचं." "तुम्हाला कावच सांगितलंय, पण तुम्ही ध्यानात घेतलं नाही, त्याला म्या काय करू?" "मला सांगितलं? कवा?" "अहो, त्या दिवशी तुम्ही शिवारातून पाट जाणार असल्याचं सांगितलं, तेव्हा म्या म्हणले होते काही नाही होणार. तेव्हा तुम्ही काय म्हणले होते? देव तोह तोंड गोड करीन." पारूनं आठवण करून दिली. "वय म्हणलं होतं, मग पुढं?" "अहो, पुढं म्या म्हणले होते तुमचं बी तोंड गोड होईन, आणि परवा पपई खायला बी नको म्हणलं होतं. आता अजून किती फोडून सांगायचो?" त्यानं हलकेच तिच्या हाताचं चुंबन घेतलं. उठता उठता म्हटला, "चला आता पटापटा कामं उरकाय पाहिजे." धनाजीनं उठून बैलं सोडली. पारूला उठलेली पाहून तो म्हणाला, "धना, तो न ग येऊ, इथंच बस तू सावलीला." "काऊन?" तिने आश्चर्यानं विचारलं. "आता काऊन म्हणजे? आता तो जीवाला त्रास करून घ्यायचा नाही." "अहो, आताशी 2 महिने झाले आहेत आणि इथं बसाय सांगताय वे? घरात असल्यावर काय करायचं?" "हां, पर तुम्ही हे लगी कोणाला सांगू नका." "एका अटीवर नाही सांगणार. तो म्या सांगन तसं करायचं. आहे कबूल?" "बरं, हाय कबूल."
म्हणता म्हणता तिने हातातली आंब्याची कोय मातीत खड्डा करून पुरली. मग जरा इथंच बस, मी आवरलेलं रान आवरून येतो, असं म्हणून तो चालता झाला. धनाजी हवेवर तरंगत वावरात आला, पाभर धरली. पेरणीची तासावर तासं पडू लागली. पाभरीतून पडणाऱ्या बियाण्याला काळी आई आपल्या कुशीत लपवायला लागली, नव्या नवलाईला पुन्हा जन्माला घालण्यासाठी. बैल सवयीनं चालत होती, त्यांच्या मागं धनाजी चालत होता. कुणी कुणाशी बोलत नव्हतं, तरी सर्व काही घडत होतं. आज ना उद्या तो बाप होणार होता. नुसत्या कल्पनेनंच त्याच्या मनात आनंदाचं भरतं आलं. डोक्यात उलथापालथ झाली. पारूच्या पदराआड दूध पिणारं हातभर लांबीचं त्याचंच रूप त्याला दिसायला लागलं. डोळ्याच्या कडा नकळत ओलावल्या. डोळ्यातलं पाणी गालावर ओघळलं तेव्हा तो भानावर आला. पाभर थांबवली. दोन्ही हात जोडून आभाळाकडे पाहिलं. मनातलं ओठावर आलं नसलं तरीही त्याचा मूकपणा बोलून गेला. देवा, तूच या जगाची माय आणि तूच बाप आहे, लेकराला सांभाळ बाबा. बांधावरचा म्हसोबाच्या नावाचा दगड मात्र तसाच पडून होता, जसा काल परवा आणि वर्षानुवर्ष पडून होता. दिवस कळता कळता धनाजीनं रुपयातल्या 12 आणे रानाची पेरणी उरकली. उरलेलं रान सकाळी लवकर येऊन दुपारपर्यंत पेरून संपवायचं म्हणून त्यांनी पाभर सोडली. बसून बसून कंटाळलेल्या पारूनं बैलांसाठी घास कापून आणला होता. विहिरीवर येऊन धनाजीनं बैलांना पाणी पाजलं, हातपाय धुतले आणि पारूला म्हणाला, चाल निघायचं का? वय निघू, पण काय सांगितलंय ते ध्यानात धरा. काय सांगितलंय? अहो काय हे लगी विसरले वय. अहो लगी कुणाला काय बी सांगायचं नाही. तिने आठवण करून दिली. ते वय नाही सांगणार, तुही शपथ सुटली म्हण. अहो सुटली. धनाजी मनात आनंद खेळवत गाडी हाकायला लागला. पारू कौतुकानं भवताल न्याहाळत होती. झाडं झुडपं, दगडगोटे, ओढ्याचं पाणी सगळे तिच्याकडे पाहून हसत होते. बैलांचा कासरा हलक्या हाताने वर खाली करत धनाजीनं ताल धरला होता. वळी व वल्ल करून सांग मिरगाचा सांगावा, झाडा मागून सांग पावश्या पेरते व्हा पेरते व्हा. हिरवा बांध हिरवा मळा मन हिरवं झालं, हिरवा बांध हिरवा मळा मन हिरवं झालं. रान फुलाच्या धरून हाताला हे कोण पाहुणं आलं, आता हे कोण पाहुणं आलं. त्याचं ते असं उत्स्फूर्त बडबडणं पारूला तृप्त करत होतं. डोळे मिटून ती सारं सारं मनात साठवत होती. वाट कधी आणि कशी संपली तिला समजलंही नाही. दारात धनाजीनं गाडी उभी केली तेव्हा पारूनं डोळे उघडले. खाली उतरताना धनाजीकडं पाहून एक बोट आपल्या तोंडावर ठेवून गप्प राहण्याची खूण करून कुणाला काही न सांगण्याची त्याला आठवण करून दिली. ओठातल्या ओठात हसत त्यांनी हे होकार दिला. गाडीतला चारा काढून धनाजीनं गोठ्यात ठेवला. पारू तशीच घरात गेली. पाठोपाठ धनाजीही आला. गोदाई गुडघे चोळत बसली होती. सुमी मात्र घरात दिसत नव्हती. हातपाय धुवून पारूनं देवापुढं दिवा लावला. सासूच्या पायावर डोकं ठेवलं. स्वयंपाकघरातला पसारा आवरून स्वयंपाकाला लागली. हातपाय धुवून धनाजी गोदाई शेजारी टेकला. तिला विचारलं, दादा कुठं गेले? गेले असतील देवळाकडं. आणि ही कुठं गेली? कोण? अगं सुमी ग. ती मुरल्यासंग गेली चहा पाण्याला. मुरल्यासंग? अगं ही काय चहा पाण्याची येळ आहे का? काहीशा नाराजीनं त्यानं विचारलं. तो दिसभर जनावरा मागा असतोय. आज आला लवकर, म्हणला पाहुणीला चहा पाण्याला नेतो. आणि ती बी घरात बसून काटाळली होती. मग मी आम्ही म्हणलं ये जाऊन. आई हे बरं नाही आहे. अगं तो कोणच्या खोडीचा आहे ठाव आहे ना तुला? डोकराची आवला देती. धनू उगा लोकाच्या लेकराला काय बाय बोलू नका. चुकला असं नाही एखाद्या बारीला द्यायचं सोडून. धनाईला गोदाईचं म्हणणं पटलं नव्हतं. तो पुन्हा बोलला, अगं सोडून द्यायच्या लायकीचा नाही त्यो. सुमी काय बी तक्रार घेऊन आली ना तर मला सांगायचं नाही. तक्रार? आणि ती काहून तक्रार करन? ठीक आहे मग. असं म्हणून तो उठला, ओट्यावर जाऊन बसला. थोड्याच वेळात रंगराव आले. ओटा चढता चढता म्हणाले, काय कवा आलास? काय आताच आलोय तुमच्या पुढं. किती रान उरकलं? थोडंच राहिले. उद्या दुपार पावतर होईन.
पायातल्या वाहणा काढून रंगाराव आत गेले. धनाजी तिथेच बसून सुमीचा विचार करायला लागला. अंधार पडला तरी तिचा पत्ता नव्हता. त्याच्या जीवाची हुरहुर वाढली. स्वतः जाऊन तिला घेऊन यावं असाही विचार मनात आला. अजून थोडा वेळ वाट बघावी म्हणून तो तसाच बसून राहिला. मनाची अस्वस्थता वाढली. मग उठून ओट्यावर यरझारा घालायला लागला. तोच शेजारच्या बोळातनं कर्र कर्र छुन्न छुन्न आवाज कानावर पडला. सुमीच्या मागे मुरल्या हसत हसत ओटा चढून वर आला. सुमी लगबगीनं आत गेली. मुरल्या आत डोकावत म्हणाला, "काय तनू भाऊ, झालं का जेवण?" "नाही अजून. पाहुणीची वाट बघत होतो." "एवढी काळजी करायची कुठं परक्याच्या घरी गेलती का गाव सोडून गेलती? आणि म्या घेऊन गेलतो तसं आणून बी सोडले." "तो बोलून झालं का? निघ आता." त्याच्याकडे न पाहता धनाजी घरात गेला. कोणीतरी कानाखाली सणसणीत चपराक द्यावी तसं मुरल्याला वाटलं. एक वेळ आत डोकावून तो ओटा उतरला. त्याच्या वाहनांचा कर्र कर्र आवाज तेवढा मागे रेंगाळत राहिला. पेरणीचं उरलेलं रान उरकून धनाजी निवांत झाला. आंब्याच्या झाडाखाली राखणीला बसलेल्या सराईकडे जाऊन शोभाक्काची विचारपूस केली. तिथंच दुपारचा भाकर तुकडा खाऊन धनाजीनं अंग टाकलं. पारू आणि सराई बोलत बसल्या. बोलता बोलता पुन्हा शोभाक्काचा विषय निघाला. सविस्तर विचारपूस करावी म्हणून पारूनं विचारलं, "आती, अक्काला नक्की काय झालतं व? काय सांगती बाई, धरलं तर चावतं सोडलं तर पळतंय अशी गत. बाईचा जलम दुःख पोटाला बांधून होतोय. एक दुसरं असतंय वे. गरवारे 4 महिन्याची. अहो मग आनंदाची बातमी असताना तुम्ही काहून जीवाला काहून राहिला? अगं पहिल्या 3 पोरी आहेत ना तिला, आणि आता हे 4थं. जावाय बॉम्बलाय लागला. म्हणला 4थ्यांदा पोरगी झाली तर तुमची पोर आणि तिच्या 4 पोरी समध लाटांबर घेऊन जावा. म्या सोड चिठ्ठी देणार. जावयाचे जातच लय वांगाळ बाई." बोलता बोलता सराईनं डोळ्याला पदर लावला. "हो पर असं कसं? पोरी झाल्या त्याला अक्का काय करतीन व? जे देवानं पदरात टाकलं ते डोळ्याला दिसलं. तुला नाही समजायचं पोरी. तो हा नवरा लाखपटीनं बराय. 3 वरीस झालं बायकोचं पोटपाणी पिकना तरी काय बी म्हणत नाही. देव बी असा कसा कोण जाणं? एखादीला नको म्हणताना बळच देतोय आणि तू ह्या वाणी एखादीला वांझुटी ठेवतोय." सराईचं बोलणं ऐकून पारोचं मन उसळी घ्यायला लागलं. अख्ख्या जगाला ओरडून सांगावंसं वाटलं तिला की नाही नाही, म्या वांझुटी नाही, मग ह्या कुशीच्या आडुशाला मह लेकरोय. कंठाशी आलेला आवंढा गिळून तिने शेजारी पडलेली काडी उचलून मातीत उगाचच उभ्या आडव्या रेघा मारल्या. 2 महिने पदर कोरडाच असल्याचं इतक्यात कुणाला सांगायचं नव्हतं. न जाणो पुढे मागे काही झालं तर. मनाची पूर्ण खात्री करून घेण्यासाठी अजून महिनाभर तरी कुणाला काही सांगायचं नाही असं ठरवून ती गप्प होती. पेरणीला महिना पूर्ण झाला. सुमीला जाऊनही जवळपास तेवढेच दिवस झाले होते. मागच्या 15 दिवसात 2-3 वेळा पाऊस चांगला झाल्यामुळे रानोमाळ हिरवाई पसरली होती. सराईचा आंबा उतरून घेतल्यानं तीही रानात येत नव्हती. वावरात पेरलेल्या बियाणातनं जन्माला आलेल्या नवलाईला आभाळाला गवसणी घालण्याची ओढ लागली होती. बांधावरचं हिरवगार गवत वाऱ्यावर लवलवत होतं. जांभळीच्या झाडावर काळीजर्द जांभळं वाळसेदार झाली होती. दोन्ही काठांनी भरून वाहणारा ओढा झाडाझुडपांची तहान भागवत निरंतर वाहत होता. या सगळ्यांच्या हाताला धरून अजून एक नवलाई दिसामाजी आकार घेऊ लागली होती. पारूच्या पोटानं गोल गरगरीत आकार धारण केला होता. दिस ढलता ढलता पाऊस पुन्हा परतला. दाटलेला अंधार आणि हवेतला गारवा पांघरून धनाजीनं पारूला कुशीत घेतलं. तिच्या भरलेल्या उबदार अंगाचा रेशमी स्पर्श धनाजीला चेतवू लागला. एक दीर्घ चुंबन घेऊन त्याने तिच्या चोळीच्या गाठीला हात घातला. त्याचा हात हातात धरून तिने तो तिच्या पोटावर ठेवला आणि आस्फुट पुटपुटली, "धनी आता न ग, अव आपलं पिल्लू." तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी चोळीची गाठ सोडली. पारूला अधिक जवळ ओढलं.
तिचं अंग भेदरलेल्या हरिणीवाणी थरथर कापू लागलं. त्याला कसंही करून थांबवायला पाहिजे होतं, पण त्यांनी तिच्या थरथरणाऱ्या ओठांना चोखायला सुरुवात केली. तिच्या अंगावरचं लुगडं बाजूला करण्यासाठी तो उतावीळ झाला. अंगावरून फिरणाऱ्या त्याच्या हाताला छातीवरच्या भरगच्च घटांची ओढ लागली. त्यातील अवीट गोडीचं रसपान करण्यासाठी तो अधीर झाला आणि त्याच वेळी पारूचं ताठरलेलं अंग सैल झालं. डोळ्यातून अश्रूंच्या धारा गालावर ओघळल्या. हात जोडत विनवणीच्या स्वरात ती त्याला म्हणाली, "धनी, असं नका करू. म्या लेकरासाठी लय जीव जाळलाय हो. त्याला काही झालं तर म्या नाही जगायची." ती उठून बसली. गुडघ्यात तोंड खुपसून ढसाढसा रडायला लागली. त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिचा हात हातात घेत तो म्हणाला, "पारू, म्या चुकलो पारू. पारू, माफी दे. पुन्हा असं नाही होणार ग." दार उघडून तो बाहेर आला. न्हाणी घरात जाऊन 2 बादल्या गार पाणी भडाभडा अंगावर घेतलं. परत आला. ती गुडघ्यात तोंड खुपसून अजूनही तशीच बसली होती. तिला तसं बसलेलं पाहून त्याला अपराध्यासारखं वाटलं. तिच्या डोक्यावरनं हात फिरवत म्हणाला, "पारू, अगं चुकलं म्हणलं ना. परत नाही होणार. हे बघ, आजपासनं म्या वसरीत झोपन." ती उठली, त्याला कडकडून मिठी मारली, डोळे पुसत म्हणाली, "तुमचं मन मला बी कळतंय हो, पर म्या काय करू? मन आवराय पाहिजे. हे बघा, तुम्ही इथंच झोपायचं. 4 महिने झालेत, उरलेले बी हा हा म्हणता जातीन. मग म्या तुम्हाला कवाच नाही म्हणायची नाही." त्यानं हळुवारपणे तिचं मातृत्व चोळीमागे सरकवलं, चोळीची गाठ बांधायला लागला. तिने त्याला थांबवलं. चोळीतलं मातृत्व बाहेर काढून त्याच्या तोंडाशी धरलं. त्याने तिथे आपले ओठ टेकवले. हलकेच चुंबन घेतलं. मग तिच्या गालावर चुंबन घेत तिला धीर दिला. पलंगावरची एक उशी आणि चादर उचलून खाली अंथरायला लागला. त्याला थांबवत ती म्हणाली, "धनी, असं नका करू. अहो, इथं वरच झोपा. मनाला आवर घालायचा. सुरुवातीला जाईन अवघड, पण एकदा सवय लागली की मग काय नाही होणार." "पारू, अगं ते समज खरं आहे, तरी बी नको. म्या खाली झोपणार. होगा आगीशी कशा पाय खेळायचं." त्यानं चादर घातली, खालीच झोपला. तो निमूटपणे आढ्याकडे पाहत होता. ती तशीच बसून त्याच्याकडे पाहत होती. तिचा जीव कळवळला. लग्न झाल्यापासून दर महिन्याच्या पाळीचे 4-5 दिवस सोडले तर ते कधीच वेगळे झोपले नव्हते. तिलाच राहवलं नाही. उठून खाली आली, त्याच्या शेजारी झोपली. त्याचा हात हातात धरून कुशीत शिरली. एक वादळ आपल्या प्रेमळ हातानं तिला कुरवाळत शांत झालं. जांभळीच्या झाडाखाली पारूनं पुरलेली पाडाच्या आंब्याची कोय अंकुरित झाली होती. विदभर लांबीच्या देठावर 4 कोवळी लुसलुशीत, किंचित लालसर छटा असलेली पानं वाऱ्यावर डोलायला लागली. एक नवी नवलाई जन्माला आली होती. वावरातलं पीक तरारून आलं. सगळीकडे हिरवा सुवास दरवळायला लागला. वाऱ्याची एखादी झुळूक अंगावरनं गेली म्हणजे तरारलेलं पीक आशीर्वाद देण्यासाठी खाली वाकायचं. एक मनमोहक काळसर पट वावरात पसरलेला दिसायचा. क्षणात दिसेनासा व्हायचा. दिसामाजी बदलणाऱ्या निसर्ग चक्रातून पारूही सुटली नव्हती. पारूच्या पोटाचा वाढू लागलेला घेर आणि चालताना आलेलं अवघडलेपण गोदाईनं हेरलं. तिला विचारलं, "पारू, तुझी पाळीची कापडं दिसत नाही. का वालती ग पाळी?" ती खाली मान घालून गुपचूप उभी राहिली. सांगावं का नाही? पण कितीही लपवायचं म्हटलं तरी लपवता येणार नव्हतं. ती गोदाईच्या पायाशी वाकली, पायाला हात लावत म्हणाली, "आत्या, आत्या, 4 महिने झाल्यात, पाळी नाही आली." गोदाईचा आपल्या कानावर विश्वास बसेना. तिने पारूला उराशी कवटाळलं. तिच्या तोंडावरनं मायेचा हात फिरवत म्हणाली, "अगं, जी बातमी आहे का या जीव तिळ तिळ तुटतोय, ती बातमी 4 महिने तू आम्हाला सांगितली नाही व्हय. अरे देवा मसुभा, देवा खंडोबा, पावलास र बाबा, पावलास." गोदाईच्या डोळ्याला आनंदाश्रूंच्या धारा लागल्या. पारूच्या हाताला धरून ती देवघरात गेली.
पारूला देवाच्या पाया पडायला सांगून स्वतः लोटांगण घातलं. न्हाणीत गेली, बादलीभर पाणी अंगावर घेतलं, ओले त्या अंगानं चुलीजवळ बसली, भाजी भाकरीचा निवद बनवला. धनाजीला गाडी जोडायला सांगितलं. स्वतः देवळाकडे जाऊन रंगरावांना घेऊन आली. गाडीत निवद घेऊन गोदाई बसली, शेजारी रंगराव आणि पारूही बसली. बऱ्याच कालावधीनंतर मळ्यात चाललेल्या रंगरावांना आपण सर्वच मळ्यात का जातोय हा प्रश्न पडला होता. आपली आई सगळ्यांना घेऊन मळ्यात का निघाली आहे हा विचार धनाजीच्याही डोक्यात घोळत होता. मळ्याच्या वाटेवर हिरवा गर्द शिवार बघून रंगरावांना ताजतवानं वाटायला लागलं. पारू खाली मान घालून गप्प बसली होती. गाडी मळ्यातल्या सपरापुढं थांबली. कुणाचाही आधार न घेता गोदाई खाली उतरली, रंगराव खाली उतरले. गोदाईनं पारूला उतरण्यासाठी धनाजीला तिचा हात धरायला सांगितलं. निविदाचं गाठोडं घेऊन गोदाई विहिरीवर आली, सर्वांना हातपाय धुवायला सांगितले आणि मग तरा तरा चालत बांधावरल्या म्हसोबाकडे आली. निवद दाखवून त्याला दंडवत घातला. पारू, धनाजी आणि रंगरावांना पाया पडायला सांगितलं. सासूला वाईट वाटू नये म्हणून पारू मनाला पटत नसतानाही निमूटपणे सर्व काही करत होती. रंगरावांना नक्की काय चाललंय काहीही समजत नव्हतं. त्यांनी नजर गच्च भरलेल्या हिरव्या शिवारात त्यांची नजर भिरभिरावायला सुरुवात केली. भरलेला शिवार बघून त्यांचं मन भरून आलं. जांभळीच्या झाडाखाली सगळे बसले आणि रंगरावांनी गोदाईला विचारलं, आज अवचित मसोबाच्या निविदाचं काय काढलं? अवचित म्हणजे घडलंच आहे तसं. असं काय घडलंय तरी काय? गोदाईनं पारू आणि धनाजीकडे पाहिलं आणि आनंदानं म्हणाली, तुम्ही आज जा आणि मी आज जीवाणार आहे. धनाजीनं चमकून पारूकडे पाहिलं. रंगरावांना काय बोलावं ते सुचेना. ते वासून गोदाईकडं आणि पारूकडं पाहायला लागले. बोला की काहीतरी, गोदाई रंगरावांना म्हणाली. ते काही बोलायच्या आत पारू उठली. गोदाई आणि रंगरावांच्या पायाशी वाकली. तिच्या डोक्यावर हात ठेवून, देव तुझ्या वटी समद सुख घालीन, लय आनंद झाला पुरी, एवढंच म्हणाले. डोळ्यांना पाण्याची धार लागली होती. धनाजी आणि पारूला उराशी कवटाळत म्हणाले, पोरांनो लय सोसलं रे, लय सोसलं तुम्ही बी आणि आम्ही बी. आता लवकर नातवाचं तोंड दावा, मजी भरून पावलो बघा. पारूच्या गर्वारपणाची बातमी गावभर पसरली, तशी ती पारूच्या माहेरलाही पोचली. पारूचे आईवडील पाखराच्या पंखांनी आले. लेकीला डोळे भरून पाहिलं. गर्वारपणानं तेजाळलेला तिचा चेहरा बघून ते सुखावले. 7वा महिना लागल्यावर न्यायला येतो असं सांगून गेले. श्रीपतराव पाटलांचा वाडा पाना फुलांनी सजला. पुतळाबाईंची लगबग बघून श्रीपतराव गालातल्या गालात हसत होते. लेकीला कुठे ठेवू, काय करू असं झालं होतं. बबी आणि कमळी झोपाळा सजवण्यात दंगल्या होत्या. शेजारी बसलेल्या पारूला चिडवायची एकही संधी सोडत नव्हत्या. आपल्या लाडक्या अक्काच्या डोहाळ जेवणाची तयारी करण्यासाठी मुकुंदा धडपडत होता. आपण लवकर मामा होणार या कल्पनेनं तो भारावला होता. उन्ह कलता कलता धनाजीची गाडी वाड्यापुढं थांबली. श्रीपतराव आणि मुकुंदा सामोरे गेले. गोदाई, जिजाई, अंजी, यशवंता आणि त्याची बायको भीमाई, भिवाई गाडीतनं उतरल्या. पुतळाबाईंनी विहीणबाईंचं स्वागत करून घरात नेलं. श्रीपतरावांनी रंगरावांची गळाभेट घेतली. हाताला धरून अंगणातल्या बाजेवर बसवलं. मुकुंदा पाण्याचे तांबे घेऊन आला, सर्वांना पाणी दिलं. बैलांना चारा टाकून धनाजी आला. मुकुंदाच्या हातातनं पाण्याचा तांब्या घेतल्या, हातावर पाणी घेऊन तोंडावर मारलं. गळ्यातल्या उपरण्याला तोंड पुसून तो बाजेवर बसला. बसल्या बसल्या त्याची चोरटी नजर पारूला शोधायला लागली. ती कुठे दिसेना. तिचं मन खट्टू झालं. जवळपास महिना झाला होता. लग्न झाल्यापासून पहिल्यांदा तो इतके दिवस पारूला सोडून राहिला होता. रोज रात्री कधी तिला कुशीत घेऊन झोपायचा, तर कधी एखाद्या लेकरावानी तिच्या कुशीत शिरायचा. 7व्या महिन्यात पारू माहेरला आल्यापासून येणारी प्रत्येक रात्र त्याला एकट्यानं तळमळत काढावी लागतीये. रात्री डोळ्याला लवकर झोप लागत नाही. लागली तर मधूनच अचानक जाग येते.
पारू आजूबाजूला असल्याचा भास होतो. उठून पाहिलं की कळतं की तो एक भास होता. मग पुढे झोप लागतच नाही. मन उदास होऊन वाऱ्यावर भिरभिरायला लागतं. बाहेर येऊन चिमणीच्या घरट्याकडे बघतो. चिमणीची पिल्लं मोठी होऊन उडून गेलेली असतात. घरटं मात्र आडुश्याला अजूनही तसंच आहे. कधीतरी चिमणी आणि चिमणा ओट्यावर उतरतात. उड्या मारता मारता भिरभिरत्या नजरेनं पारूला शोधतात. त्यांनाही ती दिसत नाही. दाजी चला. मुकुंदाचे शब्द ऐकून त्याची तंद्री तुटली. त्याच्या पाठोपाठ श्रीपतराव, रंगराव उठून गेले. मग धनाजीही उठून घरात गेला. रंगीबेरंगी फुलांनी झोपाळा सजवला होता. हसत खिदळत पोरी आणि बायका कधी कुजबुजत होत्या तर कधी आवाज वाढवून बोलत होत्या. श्रीपतराव आणि पुतळाबाई पारूच्या हाताला धरून घेऊन आले. दरीकाठाचं हिरवं लुगडं नेसलेली, कपाळावर लाल जर्द कुंकू, हातात हातभर भरलेल्या हिरव्या बांगड्या, कानात कर्णफुलं, छातीवर रुबाबात हेलकावे घेणारं मंगळसूत्र, नाकात नक्षीदार मोत्यांच्या नथीचा आकडा, केसांच्या आंबाड्यावर आबोलीच्या फुलांची गोलाकार वेणी, हाताला बांधलेले फुलांचे गजरे आणि गरगरीत उठावदार पोटाला बांधलेला फुलांचा कमरपट्टा. तजेलदार गोऱ्या मुखड्यावरचं तेच लोभस मधाळ हसू, टप्पोऱ्या जांभळागत काळेशार बोलके डोळे, सारं कसं बघत राहावं असं. शेजारी शेजारी 2 पाट मांडले होते. पाटाभोवती रांगोळी काढलेली. एका ताटाभोवती रांगोळी काढून त्यात 2 चांदीच्या वाट्या ठेवलेल्या. प्रत्येक वाटीवर झाकण्यासाठी पुरी ठेवली होती. धनाजीच्या हाताला धरून श्रीपतराव म्हणाले, बसा बसा जावय बापू, बसा. पुतळाबाईने पारूला हाताला धरून पाटावर बसवलं. शेजारी धनाजी बसला. पुतळाबाईने दोघांचं औक्षण केलं. श्रीपतरावांनी धनाजीला टोपी घालून गंध लावला. हाती नव्या कपड्याचा जोड दिला. हळदी कुंकवाचा मान दिला. नवं लुगडं, चोळीचा खण, विड्याची पानं, सुपारी आणि नारळ ठेवलेलं ताट उचललं, पारूच्या हाती दिलं. पुतळाबाईंनी पारूची ओटी भरली. पेढा भरवून तोंड गोड केलं. लेकीच्या लेकराची मनात बाळगलेली आस डोळ्यांच्या कडा ओलावून गेली. धनाजीने पारूला झोपाळ्यावर बसवलं. तिच्या आवडीच्या जेवणाचा घास भरवून हलकेच झोका दिला. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. 5 सवाष्णींसह प्रत्येकानं पारूला प्रेमाचा घास भरवला आणि झोका दिला. गोदाईनं तिच्या तोंडावरनं मायेचा हात फिरवून आलाबाला घेतल्या. दोन्ही हाताची बोटं उलटी धरून कानाजवळ कडाकडा मोडली. हा सारा सोहळा डोळे भरून बघणाऱ्या रंगरावांचं मन भरून आलं. पारूच्या डोक्यावरनं पाठीवरनं प्रेमानं हात फिरवला. खिशातनं एक गुलाबी रंगाची पुडी काढली. 4 सोन्याच्या बांगड्या काढून पारूच्या हातावर ठेवल्या. अंजीनं वाट्याचं ताट उचलून आणलं. पारू समोर धरलं. कोणत्याही एका वाटीवरची पुरी उचलायला सांगितलं. माना उंचावून बघणाऱ्यांचे डोळे उत्सुकतेनं विस्फारलेले. पारूनं हात पुढं केला. ओठावर मधाळ हसू खेळवत सगळ्यांकडे बघितलं. मग मुकुंदाला म्हणाली, भावड्या, कोणती पुरी उचलू रे? अगं अक्के कोणची बी उचलली तरी शेवटाला म्या मामाच आहे ना. मुकुंदाच्या या बोलण्यानं हास्याचा फवारा फुटला. सगळ्यांनी उचल लवकर लवकर उचल म्हणून गलका केला. कोपऱ्यात उभ्या असलेल्या धनाजीकडे पाहून तिने एक पुरी उचलली. प्याडा प्याडा असं म्हणत सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कडूसं पडता पडता धनाजीनं गाडी झोपली. निरोप देण्यासाठी सगळे गाडीभोवती गोळा झाले. उजव्या हातानं पोट सांभाळत पारू ओसरीच्या दारात उभी होती. धनाजीला राहावलं नाही. तो गाडीतनं उतरला. पारूकडे गेला. तिचा हात हातात घेतला. तोंडातून शब्द फुटेना. पाणावलेल्या डोळ्यांनी बघत राहिला. शेवटी मन घट्ट करून तीच म्हणाली, या आता माई काळजी करू नका. भाकर तुकडा येळेवर खावा. धनाजीनं बैलांचा कासरा ओढला. हात हलवून सगळ्यांनी निरोप दिला. गाडी पुढे पुढे जायला लागली तसं धनाजीला एक अनाकलनीय रीतेपण जाणवायला लागलं. आपल्या छातीत काळीजच नाही असं वाटायला लागलं. काहीतरी हरवलंय, काहीतरी विसरून आलोय असं वाटायला लागलं. गाडी घरी पोहोचली तेव्हा गावात सगळीकडे सामसूम झाली होती. बैलांना गोठ्यात बांधून तो गोदाईला म्हणाला, अये म्या ह्यांना घरापावतर सोडून येतो.
अरे नको, आम्ही जातो की, यशवंत आहे की, भीमाई म्हणाली. यशवंत सगळ्यांना घेऊन पुढे गेला. धनाजी घरात आला. गोधाई आणि रंगराव कपडे बदलत होते. धनाजीची नजर घरभर भिरभिरली. सगळं घर भकास दिसत होतं. कपडे बदलून त्यांनी चूल पेटवली, चहा करून आईबापाला दिला, स्वतःही अर्धा कप घेतला. जेवणाची इच्छा नव्हती. गोठ्यात चक्कर मारून आला आणि अंग टाकलं. संक्रांतीनं प्रत्येकाच्या हातावर तिळाचा गोडवा ठेवताना हळूच गारठ्याची चाहूल दाखवली होती. वावरात खरीपाच्या पिकाची काढणी करून पेरलेला गहू गुडघ्या एवढा झाला होता. हरभऱ्यानं ऐस पैस फतकल मारली होती. पहाटेच्या दवाच्या शिडकाव्यानं रानातला ओलावा टिकून होता. पारूनं लावलेलं आंब्याचं झाड कमरेला कवळी घालू लागलं होतं. शिवरात्रीच्या पहाटेला कोंबडा हरवला. डाव्या कुशीवर झोपलेल्या पारूनं कूस बदलली आणि पोटात काहीतरी चमकल्यासारखं जाणवलं. थोडा वेळ ती तशीच पडून होती. पुन्हा तेच झालं. अगं आई ग आई, असं म्हणत ती कशी तरी उठून बसली. शेजारी झोपलेली पुतळाबाई उठली. आके आके काय झालं ग? अगं आय पोटात दुखतंय. हे ऐकताच पुतळाबाई उठून तिच्या जवळ आली. पाठीवरनं हात फिरवला आणि विचारलं, जास्त दुखतंय का? अगं होय ना, आय आय ग आहे. पारू पुन्हा कळवळली. आतला पदर ओला झाल्याचं जाणवलं. पहिलट करीण असल्यानं तिला काही समजेना. घाबरून ती पुतळाबाईला म्हणाली, आये अगं आतला पदर वाल्ला झाला. ते ऐकलं आणि पुतळाबाई ताडकन उठली. ओसरीत झोपलेल्या श्रीपतरावांना जागा करत म्हणाली, अहो उठा उठा उठा. काय झालं? काय झालं? अहो आकीच्या पोटात दुखायला लागलंय, बेगीन जावा आणि सोयीनीला घेऊन या. एवढं बोलून ती आली तशी गडबडीनं घरात गेली. पारूच्या पाठीवरनं हात फिरवत तिला धीर द्यायला लागली. आके आके घाबरू न ग, तुझ्या बापाला सोयीनीला आणाय पाठवलंय. ती आली ना, घटका भरत मोकळी वशीन बघ. पारूचा पदर जास्तच ओला झाला. पुतळाबाईनं पारूचं अंथरूण पांघरून आवरून ठेवलं. चुलीवर पाणी तापायला ठेवून सोयीणीची वाट पाहायला लागली. पारूच्या पोटातल्या कळा येणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर वाढल्यानं ती जास्त कळवळायला लागली. दारात वाहनांची चाहूल लागली. पुतळाबाई गडबडीनं बाहेर गेली. सोयीणीला आत घेतलं, दाराला कडी लावून टाकली. बाहेर श्रीपतराव धडधडत्या काळजानं येरझाऱ्या घालायला लागले. कावापासून दुखायला लागले? सोयीणीनं विचारलं. मालक तुमच्याकडं आलं त्याच्या अगोदर थोडा येळ. पुतळाबाई चिंतित स्वरात म्हणाली. पुतळे काय बी काळजी कर न ग. तू जशी घटका भरात मोकळी होत होती तशी पारू बी मोकळी होणार. पाणी गरम करायला ठेवलं ना. पारूच्या पोटावरनं हात फिरवत सोयीणीनं दिलासा दिला. वय की, तुमच्या हाताला देवानं लय गुण दिलाय. किती बी आडलेली बाई असली तरी बी. अगं आय आय, पारू पुन्हा कळवळली. पुतळे पाणी आण. सोयीणीची आज्ञा मानून पुतळाबाई झटक्यात उठली. ओसरीत येरझारा घालणारे श्रीपतराव अधिकच अस्वस्थ झाले. ओसरीतून ओट्यावर आले. उगवतीच्या आभाळाला लाल किनार दिसायला लागली. झाडावरच्या चिमण्यांचा चिवचिवाट वाढता वाढता कमी झाला. बाजेवर झोपलेला मुकुंदा उठून बसला. ओट्यावर येरझारा घालणाऱ्या बापाला पाहून बुचकळ्यात पडला. उगवतीची लाल किनार नजरेआड गेली. मोर पिसारा फुलवीत सूर्यकिरणं डोकावली आणि ओसरीत येरझाऱ्या घालणाऱ्या श्रीपतरावांची पावलं अडखळली, कारण घरातनं टॅहा टॅहा एक नाजूक आवाज कानी पडला. सारा जीव कानात एकवटला. काळजाची धडधड वाढली. दार उघडण्यासाठी अधीरतेनं उचललेला हात हवेतच स्थिरावला आणि दार उघडलं. समोर पुतळाबाई तोंडावर लाख मोलाचं हसू घेऊन उभी होती. तिला काही विचारण्याचं बोलण्याचं भानही त्यांना राहिलं नाही. त्यांच्या हातावर साखर ठेवत ती म्हणाली, बाळराजा आलं, तुम्ही आज जा झाला. एवढंच सांगून पुतळाबाईने दार बंद करून टाकलं. क्षणभर अवाक झालेले श्रीपतराव भानावर आले. हातातल्या साखरेकडे आनंदानं बघितलं. बाजेवर बसलेल्या मुकुंदाला हाक मारली. मुकुंदा, अरे इकडं ये पटदिशी. श्रीपतरावांची हाक ऐकून मुकुंदा उठला. तो पुढे येईपर्यंत श्रीपतराव तडा तडा ओटा उतरून खाली गेले. हातातल्या साखरेचे 4 दाणे त्याच्या हातावर ठेवले. बावड्या घे, तोंड गोड कर. अरे तू मामा झाला मामा.
पडदेशी तोंडाव पाणी मार, मुठभर साखर घे, सायकल घेऊन जाय आणि पाहुण्याला बाळराज झाल्याचं सांगून ये. आणि ऐक, बाळ तीन दोघे बी सुखरूप आहेत म्हणाव. श्रीपतराव ओसरीत पुन्हा येरझाऱ्या घालायला लागले. तेवढ्यात दरवाजा पुन्हा उघडला. आव, आतमध्ये या की, पुतळाबाई हसत हसत म्हणाल्या आणि दुपट्यात गुंडाळलेल्या बाळाला श्रीपतरावांच्या हातात दिलं. फुलासारखा कोमल, लाल चुटूक ओठाचा, दाट काळ्या केसांचा तो दिव्य देवत्वाचा अंश बघून त्यांचं अंग शहारलं. डोळ्याच्या कडा आनंदानं ओलावल्या. त्याला पुतळाबाईकडे परत दिलं. दोघांनीही एकमेकांकडे मूकपणे पाहिलं, पाहतच राहिले. मुकुंदाची सायकल मोरवाडीला पोचली तेव्हा दिस कासराभर वर आला होता. त्याने ओटाखालनं सायकलची घंटी वाजवली. घंटीचा आवाज ऐकून धनाजी बाहेर आला. मुकुंदाला बघून तो चर्रकला. हा सकाळी सकाळी का आला असावा हा विचार करायला लागला. तोपर्यंत मुकुंदा ओटा चढून वर आला. कार मुकुंदा, सकाळी सकाळी? मुकुंदानं खिशातनं पुडी काढली, साखर काढली, धनाजीच्या हातावर ठेवत म्हणाला, दाजी तोंड गोड करा, म्या मामा झालो, बाळराजा आले, बाळराज. त्याच्या हातातली साखर तोंडात टाकून धनाजी घरात पळाला. आई, दादा लवकर बाहेर या. त्याचा आवाज ऐकून दोघेही लगबगीनं बाहेर आले. मुकुंदाला बघितलं. आहे तो आज जी झाली ग, असं म्हणत धनाजीनं तिला मिठी मारली. रंगरावांना कवटाळलं. मुकुंदाला बसायला सांगून गोदाई आत गेली. देवापुढं दिवा लावून साखर ठेवली. मनोमन हात जोडले. मुकुंदाला चहापाणी करून वाटं लावलं. 1.25 महिन्यानंतर सुवेर संपल्यावर बाळ बाळंतिणीला आणून सोडायला सांगितलं. बघता बघता धनाजीला मुलगा झाल्याची बातमी गावभर पसरली. गावातलं एक एक माणूस जमेल तसं येऊन भेटून गेलं. भेटायला येणारा प्रत्येक जण पेढ्याची मागणी करायला लागला. 1.25 महिन्यानंतर सगळ्यांचं तोंड गोड करू असं सांगून हातावर साखर ठेवली. पारूला बाळंतून 15 दिवस झाले. धनाजी रात्रंदिवस तिच्या आणि बाळाच्या आठवणीत घालवत होता. घरात, ओसरीत, ओट्यावर त्याला दोघांचा भास व्हायला लागला. रानात भिरभिरणाऱ्या भन्नाट वाऱ्यावर मन स्वार होऊन सासूरवाडीच्या वाटेनं पळायला लागायचं. वाटायचं जाऊन एकदा तरी भेटून यावं, बाळाला हातात घेऊन मन भरून पाहावं, त्याच्या मौशार गालावर ओठ टेकून मुके घ्यावेत. नानाविध विचार आणि स्वप्नाच्या दुनियेत रमलेल्या धनाजीला कधी झोप लागायची त्याचं त्यालाही कळत नव्हतं. धनुभाऊ, अहो धनुभाऊ, अहो उठा की. यशवंतानं दार ठोठावलं. आवाजानं गोदाई उठली. धनाजीच्या खोलीत जाऊन त्याला उठवलं. धनु, अरे उठ की, कोण आलंय पाय तरी. मला यशवंतावानी आवाज येतोय. यशवंता? आणि या वक्ताला? धनाजीच्या काळजाची धडधड वाढली. झटक्यात बाहेर येऊन त्यांनी दार उघडलं तर समोर खरंच यशवंता उभा होता. तोही घाबरलेला दिसत होता. त्याला त्या अवस्थेत बघून धनाजी अधिकच घाबरला. कर काय झालं? एवढा काऊन घाबरलाय? भाऊ, अहो घटनाच तशी घडली म्हण. अरे बाबा, काय ते पडदिशी सांग की. काका, काका, अहो मुरल्याचा खून झालाय. काय खरं सांगतो काय? आणि कुठं घडली घटना? आणि भाऊ, पुढची बातमी अजून ज्यादा वाईट आहे. अरे काय असन ते एकडाव सांगून मोकळा होय की, उगा जीव जायची पाळी आली ना. गोदाई डोळे पुसत म्हणाली. मावशे, अगं मुरल्याच्या संग सुमीचा बी खून झालाय. सुमी? अरे यशवंत, काय बोलतो काय तू? असं म्हणून गोदाई ऊर बडवत रडायला लागली. रडता रडता डोकं धरून जागीच बसली. तिला भोवळ आली. बसल्या जागी ती आडवी झाली. धनाजी पाणी आणण्यासाठी घरात पळाला. यशवंत आणि रंगराव हवालदिल झाले. रंगराव धोतराच्या सोग्यानं वारा घालता घालता गोदाईला हलवून उठवण्याचा प्रयत्न करायला लागले, पण तिची दात खीळ बसली होती. धनाजीनं तांब्यातलं पाणी हातावर घेऊन तिच्या तोंडावर सपकारे मारले. तिने अर्धवट डोळे उघडले. धनुभाऊ, तिची दातखीळ बसली, उलातनं आण लवकर. धनाजी पुन्हा आत पळाला. उलातनं घेऊन आला. गोदाईच्या तोंडात घालून तोंड उघडलं. तिला उठून बसवलं. 2 घोट पाणी पाजलं. आहे अगं, सांभाळ सावताला. यशवंता, घटना घडल्याची बातमी पक्की आहे ना रे? अरे पक्की म्हणजे 16 आणे. अहो आताशी झुजूमुजू झालंय. रामाच्या पाऱ्यात मै लबाड नाही बोलत. आईच्यान सांगतो. अरे पण घटना घडली कुठं आणि तुला समजली कशी?
अहो पोलीस आलेत गावात. बंडू मामाला घेऊन देवळाजवळ आहेत समधे. बंडू मामाला घेऊन? धनाजीनं आवाकोन विचारलं. वय वाड्याच्या वरच्या अंगाला काल 3ऱ्या पहाराला घटना घडली म्हण. धनाजी विचारेल तसं यशवंता सांगत होता. अरे पर बंडू मामा? धनुभाऊ सुमीला मुरल्यापासनं दिवस गेलते. गर्भवती म्हण. बंडू मामाला हे समजलं आणि त्यानं दोघायचा बी मोडदा पाडला. यशवंतानं उरलं सुरलं सांगून टाकलं. दाराला कडी घालून चौघही देवळाकडे पळाले. देवळापुढच्या पारावर बंडू मामा पोलिसांच्या कोंडाळ्यात बसला होता. पोलिसांनी त्याला काढण्या घालून जायबंदी केलं होतं. गोदाईनं पाहिलं आणि ती त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली. पोलिसांनी तिला धरून बाजूला केलं तेव्हा बंडू मामा म्हणाला, अखेर रडून काय बी उपयोग नाही. त्या अवदसनं तोंड काळं केलं. मुरल्या ना कबूल गेला. मग दोघाईचा बी मुडदा पाडला. आता मला फाशी झाली तरी म्या घाबरत नाही. पंचांनी दोन्ही प्रेतांचा पंचनामा करून साक्षीदार म्हणून 5 पंचांपैकी कोणाचा अंगठा तर कोणाची सही घेतली. दोन्ही प्रेतं उचलून गाडीत घातली. बंडू मामाला जीपमध्ये बसवलं. दोन्ही गाड्या पुढच्या कारवाईसाठी रवाना झाल्या. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी झळकली. धरणगाव निवासी बंडू पाटील यांनी त्यांची मुलगी सुमन हिचा मोरवाडीच्या शिवारातल्या ओढ्याजवळ खून केला. त्याच गावात आपल्या आत्याकडे सदर तरुणी 6-7 महिन्यांपूर्वी 4-8 दिवस राहण्यासाठी आली होती. त्याच गावातल्या मुरलीधरबरोबर संबंधित तरुणीचे अनैतिक संबंध होते. त्यातून ही तरुणी गरोदर होती. पण मुरलीधरनं हे संबंध नाकारल्यामुळे मुलीच्या वडिलांनी दोघांचाही खून केला. आरोपीनं ही बाब स्वतः पोलीस ठाण्यात हजर राहून सांगितली असून आरोपी पोलीस कोठडीत आहे. सदर प्रकरणी पोलीस यंत्रणा सविस्तर तपास करत आहे. धनाजीच्या दाराशी आलेल्या सुखाला पुन्हा गालबोट लागलं. संपूर्ण गावात अवकाळा पसरली. कुणी भीमाईची म्हातारपणची काठी गेल्यानं हळहळत होतं, तर कुणी मुरल्याच्या खोडील स्वभावाला हाच उतारा होता म्हणून शिव्या शाप देत होतं. दुपारच्या सुमाराला दोन्ही प्रेतं घेऊन पोलिसांची गाडी आली. बंडू मामानं सुमीचं प्रेत स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे गावकऱ्यांनी दोन्ही प्रेतांचे अंत्यविधी एकत्र उरकले. मुलगा गेला म्हणून भीमाईनं तर भाची गेल्यामुळे गोदाईनं अंथरुण धरलं. धनाजी आणि यशवंतानं पुढाकार घेऊन दोघांचंही 10व-12व घातलं. 2 जीव काळाच्या पोटात गडप झाले. अचानक बसलेल्या धक्क्यातनं गोदाई कशी तरी सावरली. अधूनमधून सुमीच्या आठवणीनं डोळ्यात पाणी यायचं. भावाच्या संसाराची विनाकारण झालेली धुळधाण आठवून कष्टी व्हायची ती. पारूला बाळंत होऊन 1.25 महिना उलटून गेला होता. धनाजीनं धीर एकवटून गोदाईला विचारलं, आये घडायचं ते घडून गेलं. आता काय बी केलं तरी गेलेला जीव काय परत येत नाही. तो म्हणत असन तर पारूला आणि बाळाला घेऊन येतो म्या. गोदाईनं मान वळवून त्याच्याकडे बघितलं. डोळ्याला पदर लावत म्हणाली, जाय घेऊन ये. निदान त्याच्याकडे बघून तरी सुमीचा इसर पडन. दुसऱ्या दिवशी सकाळी धनाजीनं गाडी जुंपली. जड मनानं बैलांचा कासरा ओढला. दिवे लागणीच्या वेळेला धनाजीची गाडी दारात थांबली. ओट्यावर बसलेली गोदाई पटकन उठून घरात गेली. तांब्याभर पाणी आणि भाकर घेऊन आली. बाळ बाळंतणीच्या अंगावरनं ओवाळून टाकलं. गोठ्यातून गाय आणि वासराच्या हंबरण्याचा आवाज आला. बाळाला गोदाईकडे देऊन पारू गोठ्यात गेली. गाय वासराच्या पाठीवरनं मायेनं हात फिरवला. परत आली. हातपाय धुवून देवाला हात जोडले. सासू सासरेच्या पायावर डोकं ठेवलं. गोदाई नातवाला मांडीवर घेऊन खेळवत होती. पारू स्वयंपाकाला लागली. चुलीतला जाळ तिला पाहून थैथया नाचायला लागला. स्वयंपाक करता करता पान्हा फुटला. थेंबा थेंबानं झिरपणारं मातृत्व चोळी भिजवायला लागलं. तिने बाहेर येऊन पाहिलं. तिचं पिल्लू गोदाईच्या मांडीवर शांत झोपलं होतं. जेवणं झाली. पारूनं पसारा आवरला. छातीशी धरून बाळाला घेऊन पारू खोलीत आली. धनाजी लोळत पडला होता. अहो सारखा की तिकडं, आम्हाला जागा द्या, नाही तर तुम्ही एकडल्या अंगाला झोपा, म्या पालड भिंतीकडं झोपते. धनाजीने उठून तिला जागा दिली. बाळाला खाली ठेवून ती पलीकडं गेली. धनाजी आणि तिच्यामध्ये बाळ खेळायला लागला. ती कुशीवर वळली. पदर बाजूला करून चोळीची गाठ सोडली. आनंदानं गच्च भरलेलं मातृत्व मोकळं झालं. स्तनाग्रातून एक धार फुटली. बाळाच्या तोंडावर पडली.
त्यानं आपल्या इवल्याच्या हातांच्या मुठी चटकन तोंडावर घेतल्या. पारूनं त्याला कुशीत ओढलं. इवलंसं तोंड चुटू चुटू करायला लागलं. दुसऱ्या बाजूनं थेंब थेंब दूध पाझरायला लागलं. पारूनं ते पदराखाली दाबून धरलं. पारूकडं एकटक पाहणाऱ्या धनाजीकडं बघून ती मदाळ हसली, कारण चिमणीचा फुललेला संसार, काजव्याचं अद्भुत दिव्यत्व पाहण्यासाठी देवाचा अंश तिच्या कुशीत आडुशाला आला होता. श्रोते हो, ही होती राजेश जगताप लिखित कादंबरी आडुसा. कादंबरी कशी वाटली हे कमेंट करून तुम्ही जरूर कळवा. ही कादंबरी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा. आणि हो, या कादंबरीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या स्पर्धेत नक्की सहभागी व्हा. 2 कादंबऱ्यांची नावं या कादंबरीत दडलेली आहेत, ती नावं कळवा आणि जिंका आडुसा या कादंबरीची प्रत. चला श्रोते हो, पुन्हा भेटूयात अशाच उत्तम कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.